Good morning, everybody. Today we are going to see our new lesson, that is love story. What do you mean by love story? Premachi Ghost. That particular lesson is written by Menka Gandhi. Menka Gandhi is a well-known animal rights activist. As you know, Menka Gandhi is a very well-known animal rights activist. म्हणजे प्राण्यांच्या अधिकारांबद्दल कार्य करणारी लेडी म्हणजे मेनका गांधी अशी ओळख आहे. शी इज ऑल्सो एन्व्हायरमेंटलिस्ट अँड पॉलिटिशियन, अँड वी ऑल नो that she is also a politician as well as environmentalist. She has spearheaded several campaigns promoting animal welfare, and she has also spearheaded several campaigns. We know, म्हणजे आपल्याला हे सुद्धा माहित आहे की मेनका गांधी यांनी बऱ्याचशा मोहिमांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे किंवा बऱ्याचशा मोहिमा त्यांनी चालवलेल्या आहे. खास करून ॲनिमल वेलफेअर बद्दल, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड चाइल्ड राईट्स. आणि खास करून त्यांच्या ज्या कॅम्पेन्स आहेत त्या म्हणजे ॲनिमल वेलफेअर, प्राण्यांच्या वेलफेअर बद्दल त्यांनी चळवळी चालवल्या. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, पर्यावरणाचं संरक्षणाबद्दल, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन, जे काही वाईल्ड लाईफ आहे त्याला म्हणू आपण प्राण्यांचं संरक्षण, अँड चाइल्ड राईट्स, आणि मुलांचे जे अधिकार आहे लहान मुलांचे त्या अधिकारांबद्दलच्या मोहिमा त्यांनी चालवल्या. शी इज ऑल्सो अ रायटर अँड हॅज ऑथर्ड सेव्हरल बुक्स, द बेस्ट नोन ऑफ विच इज हेड्स अँड टेल्स. अँड up to now she has written so many books, and and one of the best known books of her is हेड्स अँड टेल्स. हेड्स आणि टेल्स नावाचं हे त्यांचं एकदम प्रसिद्ध असं पुस्तक आहे. शी हॅज हेल्ड मल्टिपल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड पॉलिटिकल पोस्ट, हॅव्हिंग सर्व्ड ॲज युनियन मिनिस्टर इन 4 governments, and up to now she has held many administrative as well as political posts, and one of the most what I can say well known thing in her life is she has served as a union minister in 4 governments. 4 पंतप्रधानांच्या काळामध्ये 4 वेळेस त्या युनियन मिनिस्टर म्हणून त्यांनी कार्य केलं. The following anecdotal essay narrates the author's experience in caring for a rescued baby sparrow. आणि आजचा जो anecdotal essay आहे तो essay म्हणजे लेखकांना स्वतः आलेला अनुभव आहे. त्यांनी चिमणीच्या पिलांची सुटका कशी केली याच्यावर आधारित आजचा essay आहे किंवा आजचा लेसन आपण पाहणार आहोत. She describes the physical care of the bird as it grows, but also meditates म्हणजे चिंतन करणे on the nature of love, loss and parenthood. म्हणजे आजच्या लेसन मध्ये, आज जो काही लेसन आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये त्यांनी चिमण्यांच्या पिलांची काळजी फिजिकल स्वरूपामध्ये कशी घेतली पाहिजे याच्यावर चिंतन केलेलं आहे. याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. सोबतच त्यांचं निसर्गाबद्दलचं प्रेम, बरोबर आहे, लॉस अँड पॅरेंटहुड म्हणजे चिमण्याबद्दलचं प्रेम, त्याच्यानंतर त्यांनी चिमण्यांना कसं गमवलं आणि चिमण्यांची पॅरेंटहुड त्यांनी कशी केली यावर त्यांनी या लेसन मध्ये सांगितलेलं आहे. नम इज डेड. सो लेट्स बिगिन अ लेसन. The love story. Num is dead. What is Num? Num is the loving name of a child sparrow. The child sparrowचं नम हे आदराने प्रेमाने दिलेलं नाव आहे लेखिके. I feel as if someone has kicked me. KICK, kick means लात मारणे म्हणतो आपण त्याला. I feel as if someone has kicked me in the stomach. And when Num is dead, the writer feel as if someone kicked in the stomach of the writer. म्हणजे जेव्हा नम हे चिमणीचं पिलू जेव्हा मृत पावलेलं असते तेव्हा जणू काही लेखिकेच्या पोटामध्ये कोणीतरी लात मारलेली आहे, आणि ती लात मारल्यावर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना नम हे चिमणीचं पिलू
मेल्यानंतर तेवढ्या वेदना किंवा तेवढं दुःख लेखिकेला झालं होतं. अँड एम्प्टीनेस समवेअर बिलो माय रिब्स. रिब्स म्हणजे त्याला म्हणतो आपण मनका. अँड एम्प्टीनेस समवेअर बिलो माय रिब्स, माय ब्रीथ अनइवन अँड ट्रबल. म्हणजे जणू काही माझ्या पोटामध्ये खूप काही दुखत आहे एवढ्या वेदना मला होत होत्या. आणि एवढंच नाही, माय ब्रीथ अनइवन अँड ट्रबल, आणि माझा जो श्वास आहे तो श्वास घ्यायला सुद्धा मला त्रास जाणवत होता. I think this is what is called heart attack. And according to writer, means the people used to tell that he has got heart attack. In the same way, writer here told us that it is something like heart attack. म्हणजे ज्याला मन दुखणे म्हणतात, तशी गोष्ट लेखिकेसोबत झाली होती. लेखिकेनं ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलेलं होतं ते चिमणीचं पिलू मरण पावलेलं होतं आणि त्यांना खूप वेदना झाल्या होत्या. जेव्हा त्यांना ही गोष्ट कळते तेव्हा त्यांना खूप वेदना होतात. इट्स ट्रू, माय हार्ट डज ऍक्ट, माय बॉडी हर्ट्स, माय eyelids feel heavy, something odd has happened to my lower back and it feels wobbly. Wobbly means shaky. त्याला म्हणतो आपण हलणे. Again, I have made the mistake of loving with its inevitable corollary of losing. Lose means गमावणे, आणि corollary means practical consequence that follows naturally. म्हणजे एखादा परिणाम म्हणतो आपण त्याला, नैसर्गिक एखादी गोष्ट घडणे, त्याला आपण कोरोलरी म्हणतो. सो इट्स ट्रू, माय हार्ट डज ऍक्ट. आणि ही गोष्ट सत्य होती की माझं मन, माझं हृदय खूप दुखत होतं. माय बॉडी हर्ट्स म्हणजे माझ्या शरीराला वेदना होत होत्या. माय आयलिड्स फील हेवी, आणि माझ्या ज्या डोळ्यांच्या पापण्या होत्या त्या जड झालेल्या होत्या. समबडी ऑड्स हॅज हॅपन टू माय लोअर बॅक, आणि माझ्या म्हणजे लोअर बॅकला काहीतरी विचित्र पद्धतीचं काहीतरी घडत होतं. अँड इट फील्स ओबली, आणि माझी लोअर बॅक आहे ती जणू काही हलत होती, दुःखानं हलत होती, असं लेखिका सांगतात. अगेन आय हॅव मेड द मिस्टेक ऑफ लव्हिंग विथ इट्स इनएव्हायटेबल कोरोलरी ऑफ लुझिंग. अँड अगेन writer has made the same mistake of loving the birds and that birds has died. आणि लेखिका इथं सांगतात की मी पुन्हा आणि पुन्हा तीच चूक केली होती. मी पक्षावर प्रेम करण्याची चूक पुन्हा एकदा केली होती, आणि पक्षावर प्रेम केल्यानंतर तो पक्षी मृत झालेला होता, आणि मी अशा पद्धतीनं त्या पक्षाला गमावलेलं होतं. सो आय होप यू आर गेटिंग व्हॉट आय एम टीचिंग हिअर. आय हॅव नोन नम for 10 days, and for 10 days my life has revolved around her. And writer has known num only for 10 days, and in that 10 days the writer's life has revolved around her. लेखिकेला नमला, नमची आणि लेखिकेची, नम म्हणजे चिमणीचं पिलू, त्या चिमण्याच्या पिलाची आणि लेखिकेची ओळख होऊन फक्त 10 दिवस झाले होते. आणि त्या 10 दिवसामध्ये लेखिकेचं जे संपूर्ण जीवन होतं ते संपूर्ण जीवन नम म्हणजे चिमण्याच्या पिलाच्या सभोवताल फिरत होतं. फक्त 10 दिवसामध्ये चिमण्याच्या पिलाची आणि लेखिकेची ओळख झाली होती, आणि त्या 10 दिवसामध्ये लेखिकेचं संपूर्ण जीवन त्या चिमण्याच्या पिलामागे फिरत होतं. A month ago, 2 sparrows entered my bedroom and decided to build a nest behind a large drawing of camels by Paritosh Shane. Paritosh Shane is the name of the. रेडमी कोण आहे तुमच्यापैकी? रेडमी, हु इज रेडमी? याच्यावर काही ओढायचं नाही. रेडमी, मला नाव दिसते तुमचं, त्याच्यामुळे रेडमीचा जो नंबर आहे, जो मोबाईल आहे रेडमीचा, त्या रेडमीला सूचना की याच्यावर काही ओढायचं नाही, एनोटेशन करू नका. तुम्ही फक्त ऐकलं तरी बस होईल, बरोबर आहे ना? त्याच्यामुळे एनोटेशन काही करू नका, तुम्ही जास्तीचे कष्ट घेऊ नका, तुम्ही ऐकलं तरी खूप बरं होईल. ओके. A month ago, 2 sparrows entered my bedroom
and decided to build a nest behind a large drawing of camels by Paritosh Sen. So what happened? A month ago, there were two sparrows who entered into the bedroom of the writer, and those two sparrows decided to build a nest behind a large camel painting, and that painting was drawn by the Paritosh Sen. Paritosh Sen या काय म्हणू आपण पेंटरने जी कॅमेलची पेंटिंग काढली होती, त्या पेंटिंगच्या मागे जेव्हा दोन चिमण्यांनी लेखिकेच्या बेडरूम मध्ये प्रवेश केला होता, तेव्हा त्या दोनही चिमण्यांनी, एका चिमणीने आणि एका चिमण्याने डिसाइड केलं होतं की आपण तो जो कॅमेल पेंट केलेला आहे, त्या कॅमेल पेंट केला त्याच्या मागे आपण आपलं घरटं बांधायचं, असं त्यांनी काय म्हणू आपण निर्णय घेतला होता. They went in and out, busily collecting bits of grass, leaves, and I saw this when I inspected the nest while taking numb down plastic seeds. So, what they are doing? They went in and out, busily collecting bits of grass, leaves. What the sparrows were doing, they were going in and out, and they were keeping themselves busy while collecting the bits of grass and leaves. तर ते चिमणा आणि चिमणी काय करत होते? ते चिमणा आणि चिमणी कधी अंदर येत होते तर कधी बाहेर जात होते, आणि ते दोघंही स्वतःला बिझी ठेवत होते. कशामध्ये बिझी ठेवत होते? तर ते गवताच्या काळ्या, गवताचे पानं त्यांचं घरटं बांधण्यासाठी बाहेरून आतमध्ये आणि आतून बाहेर जात होते. I saw this when I inspected the nest while taking numb down plastic seeds, and they were also collecting the plastic seeds. And when writer saw all these, when writer was inspecting the nest while taking numb down, जेव्हा लेखिकेला ते घरटं तेव्हा दिसते जेव्हा लेखिका त्या नमला, नम म्हणजे त्याच चिमण्याचं आणि चिमणीचं पिलू असते, नम म्हणजे नमला जेव्हा लेखिका खाली घेतात तेव्हा लेखिकेला गवत, गवताचे पानं, गवताच्या काळ्या आणि प्लास्टिकच्या सीड्स लेखिकेला त्या घरट्यामध्ये दिसून येतात. At that time, I paid no attention. And when the writer took Num down, at that time, she didn't pay any attention towards the plastic seeds, grass and leaves. तेव्हा लेखिकेनं त्या ग्रासच्या बीट्स कडे, लिव्स कडे आणि प्लास्टिक सीड्स कडे जास्त लक्ष दिलेलं नसते. During April May, the house is full of sparrows. During the month of April and May, what happened? The house is full of sparrows nesting, screeching म्हणजे चिवचिवाट करणे, calling out, fluttering म्हणजे त्यांच्या पंखांची म्हणजे उघडझाप करणे, to make nest in the sockets of the lights. So what happened? During April May, the house is full of sparrows. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खास करून एप्रिल आणि मे मध्ये लेखिकेचं जे घर होतं ते पूर्ण चिमण्यांनी भरलेलं असायचं. is full of sparrows nesting, चिमण्यांच्या घरटे लेखिकेच्या पूर्ण घरामध्ये असायची. स्क्रीचिंग, चिमण्या चिवचिवाट करायच्या. कॉलिंग आउट, काही चिमण्या आतून बाहेर येत होत्या, काही चिमण्या बाहेरून आतमध्ये जात होत्या. फ्लटरिंग टू मेक नेस्ट इन द सॉकेट्स ऑफ द लाइट्स, and they were fluttering and they were making their nest in the sockets of lights also. आणि त्यांनी त्यांचे घरटे अक्षरशः लाईट्सचे जे सॉकेट्स असतात त्या सॉकेट्स मध्ये सुद्धा त्यांनी त्यांचे घरटे चिमण्यांचे घरटे केलेले असतात. बीट्स ऑफ ड्राईड ग्रास, बीट्स म्हणजे तुकडे आणि ड्राईड ग्रास म्हणजे सुकलेले गवत. बीट्स ऑफ ड्राईड ग्रास lie all over the place. lie म्हणजे पडलेले असणे. So there were beads of dried grass were lying all over the places. म्हणजे लेखिकेच्या घरामध्ये सर्वत्र जे सुकलेलं गवत होतं त्याचे तुकडे तुकडे सगळीकडे पडलेले असायचे. They enter every room inspecting it for sights. Sight म्हणजे दृश्य, sights, and sometimes choose extremely unsuitable places.
what happens? They enter every room. The sparrows enter every room. लेखिकेच्या घरामधल्या प्रत्येक खोल्यांमध्ये त्या चिमण्या जात असायच्या. And they were inspecting it for sights and sometimes choose extremely unsuitable places. And they were searching, they were inspecting to build their nest a suitable site. A suitable site. Site म्हणजे माहिती आहे तुम्हाला, आपण म्हणतो मी साईटवर गेलो होतो. साईटवर गेलो होतो म्हणजे विशिष्ट ठिकाणी गेलो होतो. तर त्या चिमण्या लेखिकेच्या घरामध्ये प्रवेश करत असायच्या आणि प्रवेश केल्यानंतर दे वेर एक्सपेक्टिंग इट फॉर साइट्स अँड समटाइम्स चूज एक्स्ट्रीमली अनसुटेबल प्लेसेस. आणि त्या योग्य अशी जागा पाहण्यासाठी लेखिकेच्या सर्व घरामध्ये फिरत असायच्या. आणि कधी कधी तर लेखिका सांगतात की दे वेर चुजिंग एक्स्ट्रीमली अनसुटेबल प्लेसेस, म्हणजे ज्याला म्हणू आपण सुटेबल म्हणजे योग्य, अयोग्य जागा एखाद्या वेळेस ते घरट बांधण्यासाठी अयोग्य जागेची निवड सुद्धा करत असायच्या. None of us pay any attention. The dogs in the house occasionally bring a dead bird to show me, are slapped and the bird is buried. So none of us pay any attention to the sparrows. आता लेखिकेच्या घरामधले जे काही सदस्य होते ते सगळे, कोणताही सदस्य त्या चिमण्यांकडे विशेष लक्ष देत नसायचा. The dogs in the house occasionally, occasionally म्हणजे एखाद्या वेळेला, the dogs in the house occasionally bring in a dead bird to show me. Occasionally काय व्हायचं, एखाद्या वेळेस त्यांच्या घरामध्ये कुत्रे होते, त्या कुत्र्यांपैकी एखादा कुत्रा एखाद्या वेळेस मृत झालेला पक्षी लेखिकेकडे जे लेखिकेला दाखवायला घेऊन येत असायचा. And at that time they are slapped and the bird is buried. मग कुत्र्यानी एखादा मेलेला पक्षी जेव्हा घेऊन कुत्र लेखिकेकडे जात असायचं तेव्हा त्या कुत्र्याला मार दिला जायचा. स्लॅप्ड म्हणजे मार देणे. अँड द बर्ड इज बरीड, आणि तो जो मृत पक्षी असायचा त्या मृत पक्षाला जमिनीमध्ये पुरल्या जायचं. टू बरी म्हणजे पुरणे, बरीड म्हणजे त्याला पुरल्या जायचं. दॅट वॉज द एक्सटेंट, एक्सटेंट म्हणजे इथं पॉइंट. दॅट वॉज द एक्सटेंट ऑफ माय इंटरॅक्शन अंटिल नम. आणि हाच पॉइंट होता, म्हणजे जोपर्यंत नमची आणि लेखिकेची ओळखी झाली नव्हती, किंवा जोपर्यंत नम या पिलानी लेखिकेच्या घरामध्ये जन्मच घेतला नव्हता, तोपर्यंत लेखिका चिमण्यांकडे फार काही लक्ष देत नसायच्या. आय होप दॅट यू हॅव गॉट all the points which I have told here, all the information which I have told here. So let's start our next paragraph. म्हणजे आतापर्यंत आपण एवढं पाहिलं की लेखिकेच्या घरांमध्ये खूप साऱ्या चिमण्या येत असायच्या आणि लेखिकेच्या घरामधल्या प्रत्येक रूम मध्ये त्या फिरत असायच्या. लेखिकेच्या घरामध्ये सगळीकडे गवताचे म्हणजे सुकलेल्या गवताचे बीट्स म्हणजे तुकडे तुकडे पडलेले असायचे. परंतु लेखिकेच्या घरामध्ये कोणीही त्यांच्याकडे विशेष असं लक्ष देत नव्हतं. परंतु एका महिन्याच्या अगोदर एक चिमणा आणि चिमणी लेखिकेच्या घरामध्ये येते आणि जिथं कॅमलचं पेंटिंग काढलेलं असते त्या कॅमलच्या पेंटिंगच्या बाजूला त्यांनी घर बांधण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि खास करून लेखिकेच्या घरामध्ये चिमण्या एप्रिल आणि मे मध्ये खूप मोठ्या प्रमाणात येत असतात आणि सगळीकडे लेखिकेच्या घरामध्ये सुकलेलं गवत पडलेलं असते, परंतु त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. कधी कधी तर त्या चिमण्या म्हणजे अनसुटेबल प्लेस ला घर बांधायचं डिसाईड करतात. कधी कधी लाईट्सचे जे सॉकेट असतात त्याच्यामध्ये सुद्धा चिमण्या घर बांधत असतात. परंतु लेखिकेचा आतापर्यंत चिमण्यासोबत फारसा काही संपर्क आलेला नसतो जोपर्यंत नमचा जन्म होत नाही. पुढे बघा. द नेस्ट वॉज बिल्ट अँड द फिमेल स्पॅरो laid her eggs and 2 weeks later I heard baby calls. So what happens? A sparrow, a male sparrow and a female sparrow, they just built their nest into the house of the writer. The nest was built and the female sparrow laid her eggs and 2 weeks later I heard baby calls. मग अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं घर बांधलेलं राहते. and the female sparrow laid her eggs, आणि जी फिमेल स्पॅरो राहते त्याच्यामध्ये म्हणजे चिमणी जी राहते त्या चिमणीनं अंडे सुद्धा दिलेले असतात. and 2 weeks later what happens? writer heard a baby calls, आणि 2 आठवड्यानंतर लेखिकेच्या कानावर चिमणीच्या पिलाचा आवाज पडतो. both parents flew in and out all the time
क्रिएटिंग अ बीट ऑफ न्यूझन्स. बीट ऑफ न्यूझन्स म्हणजे थोडा गोंधळ करणे. क्रिएट म्हणजे निर्माण करणे. As I could not put the air conditioner on because the door would have to be shut. आता काय होते, both parents flew in and out all the time, creating a bit of nuisance. मग त्यांना पिलू झालेलं असते, ते दोघं आई आणि वडील बनलेले असतात, म्हणून मग both parents flew in and out all the time, and while flying out all the time in and out, they were creating a bit of nuisance. They were creating a bit of nuisance. मग चिमणा आणि चिमणी कधी बाहेर जात असते तर कधी अंदर येत असतात, आणि बाहेर जाताना किंवा अंदर येताना थोडा न्यूझन्स, थोडा गोंधळ ते निर्माण करत असतात. म्हणजे चिवचिव चिवचिव सर्व घरभर त्यांची चालू असते. As I could not put the air conditioner on because the door would have to be shut. आणि आता एप्रिल मे म्हणजे उन्हाळ्याचे दिवस असतात, तरी लेखिका सांगतात की आय कुड नॉट पुट द एअर कंडिशनर ऑन. लेखिकेनं अजूनही एअर कंडिशनर ऑन केलेलं नसते, एअर कंडिशनर सुरू केलेलं नसते. बिकॉज द डोअर वुड हॅव टू बी शट. कारण की जर त्यांनी एअर कंडिशनर सुरू केलं असतं तर त्यांना त्यांचा दरवाजा, म्हणजे एसी सुरू केल्यानंतर आपल्याला दरवाजा बंद करावा लागतो ना, त्याच पद्धतीनं जर त्यांनी एअर कंडिशनर ऑन केलं असतं, एसी सुरू केला असता, तर त्यांना दरवाजा बंद करायचं काम पडलं असतं. आणि जर त्यांनी दरवाजा बंद केला असता तर त्या चिमण्यांना म्हणजे आतून बाहेर जाता आलं नसतं, किंवा बाहेरून एकदा बाहेर गेल्यानंतर बाहेरून आतमध्ये येता आलं नसतं. म्हणून लेखिकेनं त्यांचं जे एअर कंडिशनर असते, उन्हाळा असून सुद्धा त्यांनी त्यांचं एअर कंडिशनर ऑन केलेलं नसते, म्हणजे विदाउट एसी त्या राहत असतात. द डेज ग्रीव हॉटर अँड बाय द फर्स्ट वीक ऑफ मे आय हॅड द फॅन ऑन. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माहित आहे तुम्हाला, म्हणजे मार्च पासूनच ऊन तापायला सुरुवात होते. आणि लेखिका म्हणतात की द डे ग्रीव हॉटर, द डेज ग्रीव हॉटर. आता दिवसानं दिवस म्हणजे ऊन तापायला सुरुवात होते, गरमी व्हायला सुरुवात होते. अँड बाय द फर्स्ट वीक ऑफ मे आय हॅड द फॅन ऑन. आणि जवळपास मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लेखिकेने एसी लावली नव्हती आणि फॅन सुद्धा सुरू केलेला नव्हता. परंतु मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये लेखिकेने फॅन सुरू करायला सुरुवात केली होती, परंतु त्यांनी एसी ऑन केलेला नव्हता किंवा एसी आतापर्यंत लावलेला नव्हता. जस्ट अ मिनिट, लेट मी ऍडमिट सम स्टुडंट्स as they are in the waiting room. Okay. One evening, while I sat on the bed reading, I heard a sharp thud. Thud म्हणजे धपकन आवाज येणे. And a little body flew past. Flew म्हणजे अशी उडाली. बघा, तर वन इव्हिनिंग while I sat on the bed reading. एका दिवशी संध्याकाळी काय झालेलं असते, लेखिका त्यांच्या रीडिंग रूम मध्ये काहीतरी वाचन करत बसलेल्या असतात. आय हर्ड अ शार्प थर्ड अँड अ लिटिल बॉडी फ्ल्यू पास्ट. आणि ते जेव्हा तिथं रीडिंग करत बसलेले असतात तेव्हा त्यांना असा धपकन आवाज येतो. फॅनला काहीतरी लागलेलं असते आणि असं फेकलं गेलेलं असते, हवेमध्ये बाजूला फेकल्या गेलेलं असते, लहान बॉडी म्हणजे चिमणीची. आय रॅन टू द कॉर्नर ऑफ द रूम. सो वेन रायटर हर्ड अ शार्प थर्ड ऑफ अ लिटिल बॉडी ऍट दॅट टाइम सी रॅन टू द कॉर्नर ऑफ द रूम. म्हणजे त्यांना जेव्हा धपकन आवाज येतो तेव्हा त्या धावतच त्या कॉर्नर मध्ये जातात. द फिमेल स्पॅरो हॅड हिट द फॅन. काय झालेलं असते की ती जी फिमेल स्पॅरो असते, जी चिमणी असते, ती चिमणी जेव्हा उड्डाण घेताना वेन सी वॉन्टेड टू टेक अ फ्लाइट at that time she hit the fan directly and the fan was going on at that time. म्हणजे जेव्हा त्या चिमणीला बाहेर जायचं असते तेव्हा ती चिमणी तिथून उड्डाण घेते, आणि जशी ती उड्डाण घेते तशी ती फॅनला जाऊन लागते, फॅनला हिट करते ती, म्हणजे फॅनला जाऊन धडकते. आणि फॅनला धडकल्यामुळे काय होते, जशी फॅनला धडकते तसा फॅन तिला बाजूला फेकून देते, असं हवेत फेकून देतो. I picked her up. Her heart was still beating. So what happened when writer ran towards the corner of the room? She picked her up.
त्या चिमणीला लेखिका त्यांच्या हातामध्ये उचलून घेतात. हर हार्ट वॉज स्टील बीटिंग. म्हणजे फॅनमुळे ती चिमणी जोरात फेकली गेलेली असली तरीही हर हार्ट वॉज बीटिंग. तिचं जे हृदय असते, तिचं हृदय अजूनही बीट करत असते, म्हणजे धापा टाकत असते. काय म्हणतो आपण त्याला? असं धापा टाकत असते. बीट करणे म्हणजे आपण बीट मोजतो ना आपले असे हाताला दुसऱ्या अंगठ्यानी स्पर्श करून. तर तिचे हार्टबीट म्हणजे चिमणीचे हार्टबीट अजूनही सुरू असतात. आय हेल्ड हर लूजली अँड स्टेड कम्प्लिटली स्टील. हेल्ड म्हणजे होल्ड म्हणजे पकडणे. सो रायटर हेल्ड हर लूजली. लेखिकेनं तिला असं लूजली म्हणजे हळुवारपणे धरलेलं असते. अँड स्टेड कम्प्लिटली स्टील. आणि लेखिका तिथं एकदम शांतपणे तिथंच थांबून राहिलेल्या असतात. स्लोली शी केम अराउंड. लुक लुक अ मिराकल, मम्मी इज बॅक. Slowly she came around. Num was coming around to the writer. आता नम लेखिकेकडे आलेली असते and the writer was saying that look look a miracle, mommy is back. म्हणजे पहा पहा चमत्कार घडलेला आहे, चमत्कार घडत आहे. मम्मी इज बॅक. मम्मी पुन्हा परत आलेली आहे. मम्मी पुन्हा परत आलेली आहे असं लेखिका त्या चिमण्याच्या पिलाला सांगतात. She gave a small flutter. She gave a small flutter. Flutter म्हणजे पंख असे करणे. And after that that female sparrow gave a small flutter. म्हणजे अशी फ्लटर करते ती, म्हणजे तिचे पंख हलवते, तिचे पंख हलवते. She was giving a small flutter. Her head arc. Arc म्हणजे वाकणे. To arc म्हणजे असं वाकणे. Her head arc and fell back. तिची मान अशी वाकते आणि अशी पडते. Her head arc and fell back. Her eyes closed and a small droplet of blood oozed through her mouth. She died in my hand. So her head arc. तिची मान वाकते and her head arc and fell back. आणि मागे अशी मागे पडते. Her eyes closed. तिचे डोळे आता बंद होतात. And a small droplet of blood oozed. Oozed means pass gradually. बाहेर येणे. बाहेर येते ना एखाद्या वेळेस तसा. ओघळ येणे म्हणतो आपण त्याला. A small droplet of blood oozed through her mouth. आणि तिच्या तोंडातून एक रक्ताचा थेंब बाहेर येतो किंवा त्या रक्ताच्या थेंबाचा ओघळ तिच्या तोंडातून बाहेर येतो. She died in my hand. And in this way she died in my hand. आणि अशा पद्धतीनं ती जी चिमणी असते, फिमेल स्पॅरो असते किंवा त्या नमची जी आई असते, अशा पद्धतीनं ती लेखिकेच्या हातामध्ये मृत पावते. So here I would like to stop